नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. डोनाल्ड ट्रम्प शी जिनपिंगना भेटण्यासाठी बीजिंगला गेले. त्याच्यावरती मी आणि गौरीनी एक व्हिडिओ केला होता आणि मी चंद्रशेखर नेने सर यांचा पण एक व्हिडिओ मी एशा पृथ्वीवर टाकला होता. आता पुन्हा एक व्हिडिओ करते आहे डॉक्टर गौरी पिंपळेंबरोबर. हा व्हिडिओ जसा एशा पृथ्वीवर येईल तसाच त्यांच्या गौरीनॉमिक्सवर येईल. तेव्हा दोन्ही चॅनेलसाठी तुम्हाला मेसेज तोच आहे, लिंक शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ती भेट इतकी महत्वाची आहे की त्याच्यावरती अजून एक फॉलोअप व्हिडिओ तर करणं अगदी गरजेचं होतं. एक मी सोशल मीडियामध्ये कॉमेंट ऐकली आणि काल मी पहिलं म्हणजे सुरू करताना चंद्रशेखर नेने सरांना विचारलं होतं की नेने सर, हे ट्रम्प नेहमी म्हणतात की यू डोंट हॅव एनी कार्ड्स इन हँड असं म्हणतात ते. तर यावेळी कार्ड कोणाच्या हातामध्ये आहेत, ट्रम्पच्या की शी जिनपिंगच्या? तर आज सोशल मीडियावरती मी एक कॉमेंट वाचली आणि त्याच्यात त्यांनी लिहिलेलं होतं की ट्रम्प हॅज कार्ड्स बट दे आर मेड इन चायना. त्यामुळे ही अमेरिकेची परिस्थिती आहे. कार्ड्स आहेत तुमच्याकडे पण ती मेड इन चायना आहेत. त्यामुळे अल्टिमेटली कंट्रोल चायनाकडे आहे, असं ते थोडा रोख होता त्याचा. पण गौरीताई, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे नेमकं ही भेट आणि त्याच्यातून आपल्यासाठी काय आहे नेमकं? नमस्कार. आता ही भेट खूप म्हणजे ग्लोबल रिसेट असेल अशाच तऱ्हेने भेटीकडे सगळ्यांनीच बघितलं. पण निष्पन्न काय झालंय, तर आतापर्यंत निष्पन्न काहीही झालं नाही असं म्हणावं लागेल. कारण जॉईंट स्टेटमेंट आली नाही. आणि जॉईंट स्टेटमेंट आली नाही, सगळ्यात पहिली गोष्ट, दोघांनी वेगवेगळ्या स्टेटमेंट दिल्या आणि दोघांनी दिलेल्या स्टेटमेंट मधले पॉइंट्सही दोघांचे वेगळे वेगळे आहेत. म्हणजे दोघांनी आपापल्या परीने स्टेटमेंट दिलं. म्हणजे खरंच बैठकीमध्ये काय झालं, किती डील झाले, काय कशावरती चर्चा झाली, हे काहीही कळायला मार्ग नाही. पण एक व्हिडिओ मात्र सोशल मीडियामध्ये बाहेर आला. त्याच्यामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणतायत की युएस इज अ डिक्लायनिंग पॉवर. आणि त्याच्यात गंमत अशी झाली की त्यांनी ते चिनी भाषेमध्ये म्हटलं आणि ते ट्रम्प आणि त्यांच्याबरोबर गेलेले 30 वेगळ्या कंपन्यांचे सीईओ त्यांना यांच्यापैकी कोणालाही कळलं नाही. कळलं तेव्हा फार उशीर झाला होता. आणि त्याच्यासाठी ट्रुथ सोशल वरती लिहून ट्रम्प यांना सर्वसौरव करायला लागली की चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हणलं असेल तरी ते बायडनच्या काळातलं ती अमेरिका आहे, माझ्या काळातली नाही, वगैरे वगैरे. मी शेअर करते. ते ट्विट आहे, ते हा हे ट्विट आहे ट्रम्प यांचं. किती मजेदार आहे बघा. हा सॉरी, तुम्ही त्यातलं सांगितलं तरी चालेल. When President Xi very elegantly referred to the United States as perhaps being a declining nation, he was referring to the tremendous damage we suffered during the 4 years of sleepy Joe Biden and Biden administration. And on that score, he was 100% correct. Our country did suffer immeasurably with open borders, high taxes, transgender for everybody, men in women's sports, DEI, horrible trade deals, rampant crime, and much more. म्हणजे त्यांनी बॉल कोर्टात आला तो डायरेक्ट जो बायडेनच्या कोर्टामध्ये ढकलून दिला. प्रेसिडेंट शी वॉज नॉट रिफरिंग टू द इनक्रेडिबल राईज द युनायटेड स्टेट्स हॅज डिस्प्लेड टू द वर्ल्ड ड्युरिंग the 16 spectacular months of Trump administration, which includes high time stock markets, 401k, military victory, thriving relationship in Venezuela, the military decimation of Iran to be continued, strongest military on earth, by far economic powerhouse again, with a record $18 trillion being invested into United States by others, best US job market in history, with more people working in United States right now than ever before, ending country destroying DEI, and so many other things that it would be impossible to readily list. In fact, President Xi congratulated me on so many tremendous successes in such a short period of time. 2 years ago, we were in fact a nation in decline. On that, I fully agree with President Xi. But now, United States is the hottest nation anywhere in the world, and hopefully, our relationship with China
will be stronger and better than ever before. म्हणजे शी जिनपिंग यांनी जी कॉमेंट मारली ती अतिशय व्यवस्थित जागी पोचलेली आहे अमेरिकेत असं आपण म्हणू शकतो. आणि ही सारवासारव आहे सरतेशेवटी. जसं गौरीनी म्हटलं की ते भाषण सुरू होतं तेव्हा त्यांच्यापैकी कोणालाही कळलं नसेल किंवा इमिडिएटली रिॲक्ट करता आलं नसेल. सांगता येत नाही कारण तिथे मला वाटतं ते भाषण पण मी बघितलं. बाजूला कुठे मला दुभाषा दिसला नाही असलेला. कारण तर दुभाषा असता तर त्यांनी ताबडतोब अलर्ट केलं असतं. आणि ट्रम्पच्या टीम मध्ये म्हणजे ज्या नियर बाय टीम आहे त्याच्यात कोणाला कदाचित चायनीजचा एवढा गंध नसावा. नाहीतर उत्तर खरं तिथल्या तिथे यायला पाहिजे होतं पण तसं झालं नाही. एकंदरीतच सगळेजण चर्चा करतायत गौरीताई की ट्रम्प यांची बॉडी लँग्वेज कशी वाटली तुम्हाला मीटिंग मध्ये त्या? नाही, एकूण ओव्हरऑल बघितलं तर चीनचे राष्ट्राध्यक्ष जास्त कॉन्फिडेंट होते. आत्मविश्वास जास्त होता. म्हणजे जरी ट्रम्प यांचं नाव ट्रम्प असलं तरी ट्रम्प कार्ड चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडे होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे अमेरिका सुपर पॉवर म्हणून जी काही दादागिरी दाखवायची तसं कोणाच्याच वागण्यामध्ये दिसलं नाही. म्हणजे मार्को रुबियोनी तर तो जो काही त्यांचा हॉल होता तो असा पूर्ण 360 डिग्री वळून बघितला आणि तो इतका आश्चर्यचकित झाला जसं काही अमेरिकेशिवाय दुसऱ्या कोणाला आर्किटेक्चर काही येतच नाही अशा तऱ्हेने त्याची रिएक्शन होती. ते बघून जाणवलं की त्यांना कल्पनाच नाहीये की चीन कुठल्या कुठे पोहोचलाय किंवा त्यांना कल्पना असेल तरी ते कधी चीनमध्ये जाऊन त्यांनी बघितलं नव्हतं की चीन नक्की काय करतोय. आणि चीनने पण त्यांना असं काही दाखवलेलं आहे की ते सगळेच जण आश्चर्यचकित झालेले आहेत. आणि जाताना कुठलंही ट्रेड डील वगैरे झालं नाही त्याच्याबद्दल कोणी काय बोलायला तयार नाहीये. पण सगळेजण सांगतायत की हो सक्सेसफुली आम्ही डील करून आलो. कुठल्याही कागदपत्रांवर साईन झालेलं नाहीये. कुठलीही जॉईंट स्टेटमेंट आलेलं नाहीये. कोणत्याही उद्योगपतीचे दुसऱ्या उद्योगपती बरोबरती काय म्हणतो आपण एमओयू वगैरे काहीही साईन झालेलं नाहीये. म्हणजे थोडक्यात हात हलवत गेले होते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ते हात हलवत परत अमेरिकेला पोहोचलेले आहेत एवढं नक्की. आता याच्यामध्ये चीन पुढे काय निर्णय घेणार आहे आणि त्यांचं एकमेकांवरचे टॅरिफ म्हणा किंवा तेलाचे निर्णय म्हणा. अमेरिका म्हणते त्यांनी आमच्याकडून तेल घेणं कबूल घेतलंय. चीन म्हणते आम्ही इराणचं तेल थांबवणार नाही आहोत. फक्त स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करायला पाहिजे याच्यावर त्यांचं एकमत झालं. असं एकूण सोशल मीडियामध्ये ज्या बातम्या येतात त्याच्यावरून दिसून आलेलं आहे. बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचं एकमत झाले असं वाटत नाही. त्याच्यामुळे जितक्या अपेक्षेने जगाने या ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या भेटीकडे बघितलं होतं त्यातल्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीयेत. एक वेगळी दिशा मिळेल असं वाटलं होतं. अशी कुठलीही दिशा मिळाली नाहीये. आणि एका अर्थाने जर शी जिनपिंग म्हणतात युएस इज अ डिक्लायनिंग नेशन तर चीन पण युएस वरतीच अवलंबून आहे ना मॅक्झिमम आपण म्हणतो बिझनेस साठी. जे अमेरिकन ब्रँड्स जे आहेत ते आता मॅन्युफॅक्चरिंग चीन मध्ये होत आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर दोघेही एकमेकांना सपोर्टिव्ह रोल मध्ये गेली काही वर्ष साधारण 2000 सालापासून तर आतापर्यंत 25-30 वर्ष बघितलं तर सपोर्टिव्ह रोल मध्ये आहेत. आता अचानक त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगनी म्हणायचं कारण मला कळलं नाही की युएस इज द डिक्लायनिंग पॉवर. कदाचित त्यांना दाखवायचं असेल की आम्ही सुपर पॉवर कडे चाललो आहोत किंवा तुमची आता तेवढी शक्ती राहिली नाहीये. जग फार वेगळ्या वळणावर आहे असं कदाचित काही सांगता येत. म्हणजे मी बघितलं की त्या मीटिंग मध्ये म्हणजे झांगनान आहे म्हणून एक तिथे गार्डन आहे आणि इथे फक्त अगदी विवक्षित पाहुण्यांना बोलावलं जातं. परदेशातले पाहुणे तर फारच क्वचित तिकडे जातात. डोनाल्ड ट्रम्प यांना तो बहुमान दिला खरा चीननी. पण त्या मीटिंग मध्ये तुम्ही बघाल तर शी जिनपिंग असे मस्त खुर्चीची पाठ असते त्याला पाठ टेकवून आणि इझिली बसलेले आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प हे असे पुढे वाकलेले, दोन्ही हात एकमेकात गुंतवलेले, बोट त्याची आणि खांदे हे असे आणि असे बोलताना दिसतात तुम्हाला. तेव्हा ही टायपिकल म्हणजे चीनी भाषा चीनी लोक आहेत ना, त्यांची एक स्वतःची बॉडी लँग्वेज बद्दलच्या कल्पना आहेत आणि त्यांचं असं म्हणणं असतं, की पाहुणा जर का पाठ टेकून बसलेला नसेल, तर तो सबमिसिव्ह पोश्चरमध्ये आहे आणि एक्झॅक्टली डोनाल्ड ट्रम्प यांचं पोश्चर जे आहे ते सबमिसिव्ह दिसत होतं. प्लस एखादा मनुष्य जो आहे ना, जो गोंधळात पडतो तो असे 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 हात आपले फिरवताना दिसतात तुम्हाला. तसे एक्झॅक्टली डोनाल्ड ट्रम्प हे एकात एक बोटं गुंतवूनच बोलतायत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी,
की प्रत्येक वेळेला ट्रम्प जसे अरे रावीनी उर्मटपणे बोलणं, टँट्रम्स फेकणं, ही त्यांची जी स्टाईल आहे सगळी, इतर कुठल्याही मोठ्या मोठ्या राष्ट्राध्यक्षांशी बोलतानाची सुद्धा, ती त्यांना कुठलेही असले टँट्रम वगैरे शी जिनपिंग समोर फेकता आले नाहीत. ही महत्वाची गोष्ट आहे. युक्रेनचा तो झेलेन्स्की जातो त्याच्याबद्दल सोडून द्या, पण युरोपाचे नेते सगळे एकत्रित त्यांना भेटायला गेले. मेयर्स असतील, कॅनडाचा मॅकॉर्नीच्या आधीचा ट्रुडो, ह्या सगळ्यांना ज्या पद्धतीने ट्रीटमेंट ट्रम्प देतात, तशी ट्रीटमेंट काही इथे शी जिनपिंगला त्यांना देता आली नाही. म्हणजेच हात दगडाखाली तर नक्कीच सापडलेला आहे. आणि हा दगडाखाली जो सापडलेला आहे, गौरीताईंनी दोन्ही बाजूंनी सांगितलं, दोघांचाही हात दगडाखाली आहे खरं म्हणजे. म्हणजे जर का अमेरिकेचे आर्थिक ऱ्हास झाला, तर चीन आपला माल विकणार कोणाला? हा प्रश्न आहे. कारण एक मोठा जो भाग आहे, त्याचा हिस्सा जो आहे, तो अमेरिकेत विकला जातोय त्यांचा. आज ठीक आहे, तुम्ही टेरिफ लावलेत त्याच्यामुळे ते थोडंफार कमी जास्त झाला असेल हिस्सा, पण तरी सुद्धा अमेरिकेकडे जाणारा, म्हणजे अमेरिकेचं जर का आर्थिक विपन्नता आली, तर चीनचं काय होणार? त्यांना स्वतःलाच त्याची काळजी करायला पाहिजे आहे. आणि दोघेही म्हणतात ना, तसे एकाच तळ्यात आहेत आणि दोघांना लावलेला भोपळा पण एकच आहे असं मला वाटतं. अगदी अगदी. आणि त्यात तुम्ही बघितलं का ते मी म्हणजे स्टॉप अमेरिकन करते शेअर. राष्ट्राध्यक्ष या. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष चीनमधून बाहेर पडायच्या आधी पुतीन यांनी जाहीर केलं की मी आता चीनच्या दौऱ्यावर जातो म्हणून. म्हणजे काहीच नाही, त्या गेम मध्ये कुठेच पुतीन नव्हते, तेवढ्यात पुतीननी खडा टाकला आता मी चीनच्या दौऱ्यावर चाललोय म्हणून. खरोखर म्हणजे म्हणजे खरंच आश्चर्य आहे या सगळ्यात. थोडक्यात अमेरिकेला ब्लॅकमेल करायचे प्रयत्न आहेत हे सगळे. हा. आणि त्यांनी पाळी ओढवून घेतलेली आहे स्वतःवरती ट्रम्पनी, ज्या पद्धतीत उद्दामपणे संपूर्ण जगाशी वागण्याची काही गरज नव्हती. सगळ्यांना दुखवून ठेवलं, प्रत्येक देशाला, प्रत्येक देशावर टेरिफ लावले. त्या सगळ्या त्या टेरिफ रेजिमचा तर नेमका काय फायदा झालाय अमेरिकेला, हे मला अजूनही कळलेलं नाहीये खरं म्हणजे. ट्रेड डील आता बघा, चीन सोबत सुद्धा जर का ट्रेड डील झालेलं नसेल अजूनही, त्याचं कोणी नाव पण घेतलं नाही, त्या सगळे म्हणजे बोलणी नेमकी काय झाली आपल्याला माहिती नाही. आणि त्यांनी इराणसाठी त्यांनी मदत मात्र मागितली आणि ती स्पष्टपणे मागितली, मला वाटतं. बरोबर ना? असं मला हो म्हणजे हो. साधारण आठवतंय, तेच आठवतंय की इराणसाठी जेवढी त्यांना मदत हवी होती तशी आता ट्रम्प करणार आहेत की नाही कल्पना नाहीये. दुसरं हे शी जिनपिंग त्यांना मदत करतील की नाही माहिती नाही. रेअर अर्थचा ऍक्सेस, एवढे सगळे जे सीईओ तिकडे गेलेले होते ते सगळ्यां गळ्यापर्यंत आलेलं आहे. कारण रेअर अर्थ सगळी चीनच्या हातामध्ये आहेत आणि चीन सोडायला तयार नाहीये. असं आहे. ठीक आहे ना. हा. नाही, जसं ट्रम्प आणि शी जिनपिंग त्यांची जॉईंट स्टेटमेंट आली नाही, तसं आता आपल्याकडे जी ब्रिक्सची फॉरेन मिनिस्टर्स आलेले आहेत, अजूनही काही जण आहेत, तर जवळजवळ 14-15 देशांचे होते उपस्थित, त्यांची पण जॉईंट स्टेटमेंट आली नाहीये. बघितलं तुम्ही? आणि त्याचं कारण कळलंच असेल तुम्हाला. इराण आणि युएईच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये तिथे मीटिंग मध्ये सगळ्यांसमोर वादावादी खडाजंगी झाली. आणि खडाजंगी झाली. हो, आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांना मध्ये पडावं लागलं आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना त्यांनी थांबवलं. म्हणजे तिकडेही जॉईंट स्टेटमेंट आली नाही, इकडेही जॉईंट स्टेटमेंट आली नाही. आणि आता कोणी कोणाचं ऐकत नाही असं एवढं मात्र नक्की आहे. म्हणजे प्रत्येक देश हा आपल्या दृष्टीने आपला राष्ट्र प्रथम ह्या भावनेने पुढे चाललेला आहे. तर कोणाला कोणाचं ऐकून घ्यायचं नाहीये. आणि त्यात अमेरिकेचे आजचे राष्ट्राध्यक्ष असं नाही, अमेरिकेचे सगळेच राष्ट्राध्यक्ष आतापर्यंत बघितलंय तर अरेरावीनेच वागलेले आहेत. कुठल्याही राष्ट्राध्यक्षाने कोणाला सांभाळून घेतलंय किंवा की हा ठीक आहे आम्ही तुम्हाला सूट देतो असं म्हटलेलं नाही. तर आतापर्यंत जी 80 वर्ष अमेरिकेने अरेरावी केली आहे, त्या सगळ्याचा राग एकूण जो आहे तो आता ट्रम्पना उत्तर देण्यामध्ये दिसून येतोय. हे सगळ्याच राष्ट्राध्यक्षांचा म्हणा, की कोणी असेल, कोणी ट्रम्पच्या ट्रेड डीलच्या ह्याला मागणीला कोणी भीक घालत नाहीये. रशियावरती कितीही सँक्शन लावले तरी रशियाही तसा काही गप्प बसत नाहीये. युक्रेन युद्धाचा अजून तोडगा निघाला नाहीये. जेव्हा पुतीन जाऊन आले होते अमेरिकेत, तेव्हा असं वाटत होतं की लवकरच रशिया युक्रेन युद्धावरती हे होईल,
संघर्षावर ते थांबतील, कोणतरी एक जण मागे येईल, माघार घेईल, असं काहीही झालेलं नाहीये. त्यात युरोपीय देश आहेत, ते युक्रेनला अजून फूस लावतायत, ते युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवतायत. म्हणजे अमेरिकेचा आतापर्यंत इतकं मोठं हसू अमेरिकेचं आजपर्यंत झालं नव्हतं. तेवढं ते ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये होत आहे. आणि अजून किती त्यांना ह्युमिलिएशन सहन करावं लागणार आहे माहित नाही, आणि कुठपर्यंत हे घेऊन जाणार आहे. इनफॅक्ट चीननी तर त्यांना ऐकवलं की ह्याच्या अगोदर म्हणजे मार्को रुबियो जेव्हा या अगोदर बीजिंगला जाऊन आले आणि त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही तुमच्याकडे कॉम्पिटिटर म्हणून बघतो, आम्ही तुमच्याकडे वैरी म्हणून बघत नाही. तर आता चीननी ट्रम्प यांना ऐकवलं की रायव्हलरी म्हणजे प्रतिस्पर्धा आणि किंवा वैर ह्याच्यातून आपण पुढे जाणार नाही, तर आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला लागणार आहे. आणि त्याची मानसिकता अमेरिकेची आहे की नाही याच्याबाबत चीनच्या मनामध्ये नक्की संदेह असणार. कारण ज्या पद्धतीत एकंदरीतच एक प्रकारे चीनची तुम्ही अडवणूक करण्याचा प्रयत्न केला, व्हेनेझुएला हातातून काढून घेतला, आता क्युबावरती स्वारी करायची म्हणतायत, इराणचं तेल थांबवण्याचा प्रयत्न झाला. पण या सगळ्यातून चीन तावून सुलाखून बाहेर पडला. इतकंच नाही तर त्यांनी इराणला अशा पद्धतीमध्ये सपोर्ट केला की खुद्द इराणचा सुद्धा निर्णायक पाडा अमेरिकेला करता आला नाही. ही परिस्थिती आहे. म्हणजे तुमचं नेमकं तुम्ही मिळवलंत काय हा प्रश्न आहे. ठीक आहे, तिथे तुम्ही सगळी मोडतोड केलीत आणि सगळा देश बरबाद केलात. ह्याच्या पलीकडे काय हातामध्ये आलं? ते युरेनियम तर नाहीच. त्याचं तर कोणी आता नावच घेतलं नाही, नाही का? ते किती 460 हो, किलो म्हणे युरेनियम आहे. युरेनियमचं नाव नाही, न्यूक्लिअर वेपनचं नाव नाही, कसलं काही. म्हणजे नक्की का ह्याच्यावरती इराणवरती हल्ले केले आणि काय साध्य केलं हे तर कळायला मार्ग नाही. त्यात चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी एक वेगळा शब्द वापरला, मला वाटते हायसी डेटस ट्रॅप. तो काहीतरी अथेन्स आणि स्पार्टा या दोन राज्यांमध्ये वर्चस्वाची जी लढाई होती, हां. त्याचं नाव ते तसं आहे. आणि तोच शब्द त्यांनी अमेरिका आणि चीनच्या संदर्भात वापरला. म्हणजे पहिला सुपर पॉवर कोण हे, ही जागा घेण्यासाठी आपल्या दोघांमध्ये लढाई आहे, तेवढं त्यांनी ते इनडायरेक्ट ट्रम्पच्या समोर सांगितलं की तसंच हे चालू आहे म्हणून. म्हणजे चीनची महत्वाकांक्षा एकतर ती आहे, अमेरिकेची जागा घ्यायची, हे लपून राहिलेलं नाही. पण ते चीनला शक्य होईल असं दिसतही नाहीये, कारण अमेरिकेच्या मदतीशिवाय चीन मोठा झालेलाच नाहीये. त्यामुळे याच्यामधून मार्ग काय निघणार आणि हा गुंता कसा सुटणार हे लक्षात काही येत नाही, एवढं मात्र. म्हणजे एक मी त्यांचं स्टेटमेंट बघितलं ट्रम्पचं की इराणकडे न्यूक्लिअर हे असता कामा नये, याच्यावर आम्ही ठाम आहोत वगैरे. पण तुम्ही म्हणजे त्याचा अर्थ असा की हे सगळं युद्ध जे आहे ते थांबवण्यासाठी असेल किंवा इराणचं मन तयार करण्यासाठी असेल, अमेरिकेला आज चीनकडे जावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि मला वाटतं गौरीताई तुम्हालाही आठवत असेल, आपण प्रत्येक ऑलमोस्ट व्हिडिओमध्ये इराणवरच्या हे सांगितलेलं होतं की हा जो सगळा संघर्ष आहे, कलह आहे, तो चीन आणि रशियाला जोपर्यंत अमेरिका विश्वासात घेत नाही, तोपर्यंत त्यांना इराणचा प्रश्न सोडवता येणार नाही. आणि आता जे बघतो आहोत ते प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्षांना तिथपर्यंत जावं लागलं आणि त्यात सुद्धा काही ठोस आश्वासन मिळालंय असं दिसत नाही. अन्यथा ट्रम्प यांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार त्यांनी भरपूर टिमकी वाजवून घेतली असती. पण त्यातलं काहीच झालेलं. आणि मुख्य म्हणजे मी बघितलं त्यांचे अर्थमंत्री स्कॉट बेसेट जवळ होते, संरक्षण मंत्री जवळ होते, पीट हेगसेथ होते, मार्को रुबियो तर होतेच होते परराष्ट्र मंत्री. म्हणजे एक प्रकारे आपण बघू तर अगदी सगळा लवाजमा घेऊन गेलेले होते ट्रम्प. कुठलाही निर्णय जर का करायचा असता तर तत्काळ त्यांनी स्वतःच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून त्याच्यावरती आपला निर्णय त्यांना चीनला कळवता पण आला असता. पण त्यातलं काहीही झालेलं दिसत नाहीये. तेव्हा ऑप्टिक्स म्हणाल म्हणजे बाहेरच्या जगासाठी जर का आपण विचार केला तर या भेटीतून निष्पन्न काहीच झालं नाही असं म्हणता येईल. काही ना हा, काहीतरी. आणि आणि अजून हां, अजून एक जाता जाता गोष्ट सांगते. हां, आपण हा सगळा जिओपॉलिटिकल किंवा आपण इकॉनॉमिक्सच्या फायनान्शियल दृष्टीने विचार केला, पण त्याचे जे फोटो आले त्याच्यावरून लेफ्टिस्ट आणि वोकिझमच्या लोकांनी काय केलं माहितीये का, म्हणे हां. तिथे एकही महिला नाहीये, आणि न्यूयॉर्क टाइम्सने ते छापलंय. बापरे!
म्हणजे आपण कोणत्या दृष्टीने विचार करतो, ते लोक कुठल्या जगात जगतात, मला म्हणजे समजतच नाही. आणि त्यात एका इकॉनॉमिस्टने पण, एक लेडी इकॉनॉमिस्ट आहे, तिने पण तेच म्हटलंय. तिला लोकांनी रिप्लाय दिलाय, असं तुला वाटतं तर $2 ट्रिलियन कंपनी काढ, आणि त्यांच्याबरोबर बस. लोकांनी काय रिप्लाय दिले जबरदस्त. इव्हन चिल्ड्रन आर नॉट देअर. आणि वुमनच काही चिल्ड्रन पण नाहीये तिकडे. हे एक किती माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे, हास्यास्पद स्क्रीनशॉट आहे. लेवलला, पातळीवर जाऊन वोकिझम काय हे, म्हणजे कशाला महिला कशाला लागते तुम्हाला, हा प्रश्न आहे ना. हे ह्याचा हो. न्यूयॉर्क टाइम्सचा आर्टिकल आहे. वेअर आर द वुमन ऍट द ट्रम्पची समिट. आणि वरती एकाने ज्यांनी कोणी पोस्ट केली आहे त्याने लिहिलंय, बिकॉज दिस इज अ समिट बिटवीन टू ग्लोबल सुपर पॉवर्स, नॉट अ डिझनी मूवी. व्हाय आर द वेस्ट सो वोक. बघा म्हणजे किती स्वतःची शोभा करून घेताय ते दिसतं एकंदरीतच. अगदी. हो. म्हणजे आपण काय विचार करतो आणि दुसऱ्या कुठल्या तरी वेगळ्याच ते जगामध्ये वावरतात, ते काय विचार करतात कळायला खरंच टाइम याचा लागत अर्थ नाही. कोणाचे काय प्राधान्य अजेंडे आहेत. कशाला आहे नाही का, प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे. म्हणजे तिथे एखादी महिला हजर आहे का नाही, मग त्याच्या पुढे तुम्ही म्हणाल की ब्लॅक आहेत की नाही ते तिकडे, फक्त गौरवर्णीय आहेत का, आणि फिजिकली डिझेबल्ड कसा कोणी नाही, काय वाटेल ते, म्हणजे LGBTQ आहे का नाही. आय मीन दीज आर द काइंड ऑफ, देशासमोर जी आव्हानं उभी आहेत त्याच्यात काय झालं का नाही ह्याचा कुठे गंधवार्ता नाहीये या लोकांना. हॉरिबल अगदी सिच्युएशन. अगदी. आणि ते शी जिनपिंग म्हणले असतील ना की अमेरिका इज ऑन द डिक्लाइन, तर ती डिक्लाइन जी आहे ना ती केवळ आर्थिक नाहीये, ही मॉरल डिक्लाइन सगळ्यात महत्वाची आहे. त्यांचा समाज जो अधोगतीला चाललेला आहे तो या सगळ्या व्हॅल्यूज मुळे चाललेला आहे. आणि त्याचाच तुम्हाला रिफ्लेक्शन तुम्हाला त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरती दिसतंय. ज्या पद्धतीत तुम्ही सगळे इमिग्रंट्स आत आणले, त्यांच्यावर वारेमाप खर्च केलाय, आणि तो अजून सुद्धा कोणी आवरायला तयार नाहीये. कुठलंही डेमोक्रॅट स्टेट जे आहे ते ट्रम्प बरोबर यायला तयार नाहीये. त्याच्यात ऑस्टेरिटी मेजर्सना कोणी दुजोरा देत नाहीये. त्या हा. अमेरिकेची जी अधोगती आहे ती अधोगती ही केवळ आर्थिक नाहीये, तर ही सामाजिक अधोगती जी आहे, सामाजिक मूल्यांची अधोगती आहे. ही कोण सावरणार आहे. एक वेळ तुम्ही आर्थिक उपाययोजना कराल आणि त्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवू शकाल, पण ह्या सगळ्याचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं की आपण जो एक व्हिडिओ केला की फायनान्शियल रिसेट कडे जग चाललंय का, तर कदाचित ज्या अर्थी बातम्या फारशा बाहेर आल्या नाहीत त्या अर्थी त्याच्यावरती काही सहमती झालेली असू शकते जी त्यांना आज जाहीर करता येत नाहीये किंवा प्रसिद्धीला द्यायची नसेल. आणि ती मात्र दाट शक्यता दिसते आपल्याला. आणि फायनान्शियल रिसेट म्हणजे काय ह्याच्यावरती आपण परत एकदा कधीतरी व्हिडिओ करू, कारण तो खूप महत्वाचा विषय आहे. गेल्या वेळेचा जो व्हिडिओ आहे तो फार लोकांनी बघितलाय असं मला वाटत नाहीये, तेव्हा तुम्ही जरूर तो बघा, म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही फायनान्शियल रिसेट म्हणजे कशाला म्हणतोय. ते नवी आर्थिक घडी बसवायची आहे. पंतप्रधान मोदी सुद्धा तुम्हाला सांगतायत 1 वर्ष संयम ठेवा आणि कळ काढा. या एका वर्षामध्ये नेमकी काय उलाढाल होणार आहे, उत्पात होणार आहे, आणि त्यातून ही आर्थिक घडी सगळी जी आहे ती बदलली जाणार आहे का, ह्याची उत्तर आपल्याला पुढच्या 12 महिन्यात मिळणार आहे. कदाचित त्याची जो सूतोवाच आहे तो या मीटिंग मध्ये केला गेलेला असू शकतो. आणि त्या जोडीला मग जगभरात चाललेले जे सगळे संघर्ष आहेत, कारण पुतीन जर का आता तिकडे जाणार असेल तर अर्थातच युक्रेनचा सुद्धा प्रश्न चर्चेला गेलेला आहे असं मी गृहीत धरते त्याच्यात, नाही का. अगदी अगदी. ठीक आहे. मला वाटतं आपण शेवटाकडे येऊ आता कार्यक्रमाच्या. अगदी हो. जरूर. एक थोडा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय. आणखी सुद्धा काही मटेरियल जेव्हा बाहेर येईल आणि त्यातले महत्वाचे विषय हे असेच कोणी ना कोणीतरी लीक करेल, आतला असतो तो की नाही मी तिथे होतो आणि असं झालं वगैरे, त्यातून थोडेसे झरोका मिळाल्यासारखा प्रकाश झोत पडणार आहे सगळ्यावरती आणि त्याची चर्चा आपण परत करू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. दोन्ही चॅनेल्स एशा पृथ्वी आणि गौरी नॉमिक्स ह्या दोन्हीकडे तुम्हाला
ह्या गोष्टी पार पाडायच्या आहेत. तुमचं सहकार्य आहे आणि तुम्ही करताय म्हणून तर तुम्हाला परत परत सांगावंसं वाटलं. आज गौरीताई आल्या आणि या चर्चेसाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचे इनपुट्स आपल्याला दिले. त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि पुन्हा आपण या चॅनेलवरती परत एकदा भेटू. असाच काहीतरी चांगला विषय घेऊन अशी त्यांना सुद्धा विनंती करते. गौरीताई धन्यवाद. धन्यवाद प्रेक्षकांना. धन्यवाद.